हे खायचं समजलं तुला? हे समजलं तुला? हे समजलं का? कसं दीदी? आमचे नॉनव्हेजचे शेफ, आमचे व्हेजचे शेफ आणि आमचे असिस्टंट शेफ. 12 seconds later. गाय देखो ना गाय देखो ना गाय. चिकन मटन कैसे हो गया? बहुत मस्त चिकन मटन बनाया मिंटू सेठ ने. ओहो, कसं झालंय चिकन मटन? स्वादिष्ट मटन झालेलं आहे. कुक बनवले. शेफला अप्रुव्हल भेटलेला आहे शेफला. आता नॉनव्हेज वाल्यांचं झालं, आता आम्ही व्हेज वाले जेवायला बसतोय सगळेजण. ओ भाई साहब, वेज वाले का है वेज. पण तुमचं तर झालं ना? नाही नाही, पण तुमचं झालं. वेज मध्ये आलो. नाही नाही नाही, आमच्या गुलाबजामुन मध्ये हात घातले. सगळ्यांचे डोळे गुलाबजामुनवर आहेत, सगळ्यांचे डोळे गुलाबजामुनवर आहेत. चोर 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 2 खाऊन गेले, चोर 3 खाल्लेत, अजून सांगायला लागलेत. चोर चोर चोर. आता रील बनवायचं प्लॅनिंग नाही. जेवढे जण जास्त येतील तेवढं चांगलं वाटेल ना ते रील. वा पटपट रेडी, रील काढायचे आता 5 मिनिट्स मध्ये येते. ओके, आता काउंट करू. 5 मिनिट काउंट करतो आम्ही बसून. पटकन या. पाणी पाणी पाणी. बांगडा गरम, बांगडा. पाणी गरम बोल. पाणी गरम, पाणी गरम. बिर्याणी गरम गरम, बिर्याणी गरम गरम, बिर्याणी. गंडावाली गंडावाली गंडावाली. बहन जी कितने का दिया? 20 का ले लो, पानी ले लो, ठंडा पानी. कसं दीदी? या सगळ्या जेवाटचे शेफ्स, क्रिएटिव्ह शेफ. आमची आयडिया बिल्या काकाचा होता. आता सगळे टेस्ट करून सांगतील कसं काय लागतंय. लेट्स गो. Emotional damage.
देखो ना गाय देखो ना गाय देखो. अरे एकदा तरी उभे राहा. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो बहुत बुरे लग. A few moments later. सगळं आमचं पाहून झालेलं आहे. सकाळी आल्यावर पण स्विमिंग केली आणि आता पण स्विमिंग केली. आता झालंय, आता सगळ्यांचं सगळं झालंय आणि आता बसले सगळेजण. अर्धे जण त्या रूम मध्ये आहेत, अर्धे जण या रूम मध्ये आहेत. 15 मिनिटं जाऊन बघतो चुडामध्ये चाकू खाय दिला असता मी. अरे तुम्ही बोलला असता ना ह्याच्यामध्ये खाला लिंबूशी मतलब पण जाम मोठा होता लिंबू असा तो संत्रा होता. हे पण ते म्हणून त्यांनी खिशात टाकून सरकारमध्ये कापला. अरे तो दिलेला तो एक उशी देत आहे तिकडे तुमचा तो निंदाळेवाला तर जेवण बनवता तो त्याने दिलेला मला. आणि तुला आवाज देऊन बोलवला. त्याला बोलवतो काहीतरी. व्हिडिओ काढायला सगळ्यांबद्दल बोलणारे बोल रे. अव्वा म्हणजे आहे थोडीशी रागीट, पण मला खूप लाड करते. पण कधी कधी रागवते तर कधी कधी खूपच लाड करते. रोज मला पैसे देते. पप्पांना एकच रुपये द्यायची, मला ते 10 रुपये देते. आप्पा तर माझे असे ओरडतात, मला वाटते की मी सलगरमध्येच फिरतोय. आप्पाला मला एवढंच बोलायचं आहे, फक्त मला सकाळी शांतपणे झोपू दे. शाळा तर सुट्टी आहे, फक्त शांतपणे झोपू दे. फॅन बंद करू नको. मला आप्पा लाड करत नाही, पण मला आप्पाच्या ओरडण्यामध्ये आप्पाचं प्रेम दिसून येतं. माझ्याकडून कॅडबरी तुम्हाला टाकल्या बोलत ना. माझ्याकडे खानदानाचे सर्वात शांत, प्रेमळ, गोडी गुलाबाने राहणारे, सर्वांच्या गोष्टी ऐकणारे, प्रत्येक गोष्टीला पटकन डोळ्यात पाणी आणणारे, सर्वांचे लाडके, आव्हाचे खास जास्त लाडके प्रसाद कुमार जमादार आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहे. त्यांचा आवाज बसलेला आहे, कृपया शांतता ठेवा. त्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आज इथे आपण सर्वजण एकत्र बसले आहोत. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही शांत आहेत, तर काही मस्तीखोर आहेत. तर खास तुमच्या सर्वांसाठी आज मी एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात फक्त शब्द नाहीत, तर आपल्या कुटुंबाबद्दलची, माझ्याबद्दलची भावना आहे, जी आज मी व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे. आपण जवळपास 30-31 जण आहोत. 30 वेगवेगळे स्वभाव आहेत, 30 वेगवेगळे आवाज आहेत, 30 वेगवेगळी माणसं आहोत, पण मनाने मात्र सर्व एकत्र आहोत. कोणी लहानपणी मला हात धरून चालायला शिकवलं, तर कोणी पडल्यावर उचलून बाबा पण रडले. मागण्यानं त्याच्या शब्दाच्या अर्थ त्याला एकट्याला कळायला, तुम्हाला कोणालाच कळायला नाही. ते मजा करायचं बघ. 1 eternity later. आतमध्ये आम्ही मे बी 12 वाजता बसलेलो. 12 ते 2:30 वाजेपासून सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि आता बारबेक्यू टाइम है गाइस. तंदूरी फ्राई हो रहा है. फिर से हमारे वही शेफ तंदूरी बनाने को बैठ गए हैं. मग अजून काय बोलाल? मॅरिनेट केलाय चिकन. असं तुम्हाला आतमधला पण एकदा सीन दाखवते. आतमध्ये पण चालू आहे गप्पा गोष्टी. एकमेकांना भरलेत, एक जणांना भरलेत आणि म्हणजे चालू आहे.
तिथे कोळसा पाडलाय पेटलेला त्यांनी घेऊन आली नाही त्याच्यासोबत तरी पण चालेल आपल्याला काय फरक पडत नाही इथं जागा ठेवली तुम्हाला The next day. सकाळी उठलो, पाण्यात पवलो आणि आता नाश्ता पण करून झाला, पण ह्याच्यातला एकाचा पण ब्लॉग नाही काढला. कारण की दमलो होतो, मग लक्षात नाही आलं, आठवलं नाही. आता निघायची तयारी चालू आहे. निघायची तयारी चालू आहे. आम्ही बसलो अशाच अवतारात उठून. आम्ही काय नाही लावला, आम्ही लिपस्टिक लावला, फोटो काढून आलो. तयारी करतो आता निघायची. मस्त मजा केलं 2 दिवस, एन्जॉय केलं, मस्त वाटलं. एवढा गोंधळ चालू आहे. एका रूम मध्ये मी दाखवते. मला खूप थकलोय ना मी म्हणून. आता निघायची तयारी सुरू झालेला आहे. सगळ्यांनी ऑलरेडी त्यांचे बॅग पॅक करून गाड्यात वगैरे टाकलेले आहेत. आता बाबांचं आणि काकाचं उद्या बर्थडे आहे 25ला, पण आम्ही सगळे आता इथे आहोत म्हणून आजच प्री बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आणि आज आत्तूची ॲनिव्हर्सरी पण आहे, मग आत्तूची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करणार. बघ माझं आहे का हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. ये चलो सगळे आता निघतो आम्ही इथून. झाला सगळ्यांचा नाश्ता, एकदम मस्त मजा आली 2 दिवस. बाय 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 बाय. चलो आता निघतोय सगळेजण. बाय बाय.